मायावी असुरानं किती बी सज्जन बनायचा आव आणला तरी त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? देवी, पाहिलं काकूंनाही आमच्यावरती विश्वास राहिलेला नाहीये. मायावी धोक्याबद्दल काकूंनीच आम्हाला सांगितलं होतं. तेव्हा आम्ही, पद्मा आणि काकू, आम्ही तिघी जणींनी मिळून तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला मायावी विषबाधेपासून वाचवलं. पण जेव्हा जेव्हा आम्ही असुर सम्राज्ञी आहोत हे उघड झालं तेव्हा सगळ्यांचंच मत आमच्याबद्दलचं बदललं. आमच्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही. आणि जर का आमच्यावर विश्वासच ठेवायला कोणी तयार नसेल तर या महालात न राहिलेलंच बरं. आमशुंभ, तू आज इथून निघून गेलीस तर आरोप करणाऱ्यांचं म्हणणं खरं असल्याचं सिद्ध होईल. ते योग्य आहे असाच संदेश सगळ्यांपर्यंत जाईल. तू बदलली आहेस ना, मग स्वतःशी प्रामाणिक राहा. इथेच आमच्यासह थांब, तरच तुला प्रत्येकाचं तुझ्याबद्दलचं मत बदलता येईल. आपण चांगले आहोत हे आपल्या चांगल्या कार्यातूनच दाखवता येतं. आणि आपण शीतल आहोत हे जसं चंद्राला सांगावं लागत नाही तसंच तू सुद्धा चांगली आहेस हे सगळ्यांना आपोआप समजू दे. तू केवळ योग्य दिशेनेच चांगलं कार्य करत राहा. थांबशील ना? देवी, आपण एवढं छान समजावून सांगितलं आम्हाला, मग तुमचा शब्द आम्ही कसा काय मोडू? आम्ही थांबायला तयार आहोत. देवी, परंतु ही वार्ता जर असुर नरेशांपर्यंत पोहोचली तर देवी आपण संकटात या आणि आमच्यामुळे तुम्ही संकटात यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. तू त्याची काळजी करू नकोस, आम्ही त्याची योग्य व्यवस्था करू. मुनिवर, नारायण नारायण. प्रणाम देवी, बोला, काय आज्ञा आहे तुमची? तुम्हाला महिषासुराच्या महालात जायचंय. इथे काय घडलंय ह्याची तुम्हाला कल्पना आहेच. आता महिषासुराकडे जाऊन काय सांगायचंय याबद्दल आम्ही तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. जशी आपली आज्ञा देवी. नारायण. शुंभा, आता निश्चिंतपणे इथेच राहायचं. समजा काही विपरीत घडलं तर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आता येईल त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण दोघेही एकत्र आहोत. हे अशक्य आहे. शुंभा तिथे होती. अरे, शुंभा तर जीवित नाही, मग हे कसं शक्य आहे? अहो असुर नरेश, मी डोळ्यांनी पाहिलं आहे, कानांनी ऐकलं आहे, ते जीवित आहेत. हे अशक्य आहे. दैत्य गुरु, हे कसं शक्य आहे? प्रत्यक्ष आपण आणि आम्ही आपल्या डोळ्यांनी शुंभाची रक्तलांछित वस्त्र पाहिली होती. हे वस्त्र सम्राज्ञींचं आहे. या पेटीत त्यांचं काळीजही घेऊन आलो. आम्ही तिचं हृदय पाहिलंय. हे कसं शक्य आहे? महिषासुरा, शुंभाचा वध करण्यासाठी तो 2 असुर सैनिक पाठवले होते. त्यातील एक सैनिक परत आलेला नाही. त्यामुळे ते हृदय आणि ते रक्त दुसऱ्या असुर सैनिकाचा असू शकेल. परंतु दैत्य गुरु, तो असुर सत्य सांगतो आहे की असत्य हे पाहण्यासाठी आपण स्वतः मंत्र परीक्षा केलेली होती. आता सांग, सम्राज्ञी शुंभांचा अंत झालाय का? त्यांचा मृत्यू झालाय. हे वस्त्र त्यांचेच आहे. या असुराने सांगितलं होतं की शुंभाचा अंत झालाय.
आणि तो सत्य सांगतोय असं आपण आम्हाला सांगितलं. महिषासुरा, एका विद्येवर दुसऱ्या विद्येने मात करता येते आणि अशी विद्या जाणणारा एखादा मुनी तिथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचंही हे काम असू शकेल. नारायण नारायण नारायण. आणि माझा असा कयाचे महिषासुरा की हे कृत्य नारद मुनींनीच केलं असेल. होय ना नारद मुनी? नारद मुनी, शुंभाला तुम्ही तुळजाकडे घेऊन गेलात. आम्ही नारायण, अहो आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही अगदी सर्वसामान्य अतिसामान्य मुनीवर आहोत. मात्र शुंभा म्हणजे असुर सम्राज्ञी. अहो आपल्या असुर कुळाच्या सेनापती नारायण. त्यांना हवं तसं वागतात, हवं तसं बोलतात. स्वातंत्र्य आहे त्यांना. त्यांना आम्ही असं कुठे घेऊन जाणार? नारायण. आमचा यावर विश्वास नाही. आमचे पूर्वज हिरण्यकश्यपू यांची पत्नी कयाधू, तिला तुम्ही भुलवलं होतात. तिच्या पोटात प्रल्हाद असताना तुम्ही त्याच्या मनात विष्णू भक्तीचं बीज पेरलं होतात. आणि आता पुन्हा आमच्याशी कपट करता आहात. नारायण नारायण. अहो खरंच आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तसं काही केलं नाही. परंतु तुमच्यापासून सुरक्षित राहण्याचा मार्ग त्यांना आम्ही सुचवला. नारायण. अहो पण देवींना शरण त्या स्वतःहून आल्या. नारायण. नारद मुनी, हे जे काही चाललं आहे ते युद्ध नियमांच्या विरुद्ध आहे. शुंभा असुर कुळातील आहे आणि तिचा स्वीकार करून तुळजा युद्ध नियमांचा भंग करते आहे. हे थांबायला हवं नारद मुनी. हे थांबायला हवं. हे तुम्ही थांबवायचं आहे. तुम्ही. आणि नारद मुनी, हे थांबलं नाही तर तुळजा नियमांचा भंग करते आहे हे सिद्ध होईल. याचे अत्यंत गंभीर परिणाम समस्त देवांना भोगावे लागतील. तुम्ही देवांमध्ये असता, तुम्ही नियम जाणता. मग जा आणि तुळजाला सांगा शुंभा इथे परत यायला हवी. आणि जर असं झालं नाही तर हे युद्ध केवळ रणांगणावरच राहणार नाही आणि आम्हीही युद्ध नियमांच्या बंधनात राहणार नाही. महिषासूर आता सरळ सरळ धमक्या देतोय. हा केवळ संदेश नाही, हा एक मोठा खेळ सुरू झाला ज्यात प्रत्येक चाल मोजून मापून खेळावी लागणार आहे. नारायण नारायण. असुर नरेश महिषासूर, एक सांगू, नियम हे केवळ सांगण्यासाठी नसतात, तर नियम हे समजून घेण्यासाठी देखील असतात. आता आपण एवढी विनंती करताय आम्हाला, तर आमच्या परीनं जमेल तसा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पण आपणही एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही निर्णयामागे असते एक मोठे कारण. नारायण. आम्ही जे लक्षात ठेवायचं आहे ते ठेवूच, पण या क्षणी तुम्ही लक्षात ठेवा, आमचा एक संदेश तुळजापर्यंत पोहोचवणार आहात. तिला सांगा अगं आई,
तू कशाला करतेस? असू दे. असू दे ग, झालंच आहे. ये इकडे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ये इथं, बस. काही बी म्हण तुझा, पण त्या असुराच्या राणीवर माझा तरी विश्वास नाही. सापाला किती बी दूध पाजलं तरी तो डसायचा सोडत नाही. अगं आई, असं काही नाहीये. सगळे असुर सारखेच असतात असं नाही. त्यांचा स्वभाव बदलू शकतो. आणि आता तूच बघ ना, शुंभाने स्वतः नभाजीची ओळख पटवून दिली. तुझ्या मदतीने त्याला पकडून दिलं. काही बी म्हण, मला हे पटणार नाही. देवी, महादेव आपल्याला भेटायला आले. आपण कशा आहात देवी? आख्यानादरम्यान जे काही घडलं ते आम्हाला समजलं. आपली काळजी वाटली म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आम्ही ठीक आहोत, तुम्ही काळजी करू नका. मुळात अशी अशुभ घटना घडायलाच नको होती देवी. त्यातून तुम्ही शुंभाच्या बाबतीत घेतलेला निर्णय त्याचाही पडसाद उमटणार आहेत. आम्हाला त्याबद्दल कल्पना आहे, परंतु आम्ही त्या निर्णयात काहीच बदल करणार नाही. आम्हाला आपल्या प्रकृतीची काळजी वाटते ती. आधीच आपला शक्तिक्षय झालेला आहे. त्यात आपण योगेश्वरी देवींच्या आख्यानाचा घाट घातला आणि पुन्हा हा घातपाताचा प्रयत्न. देवी, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. असं बेसावत राहून चालणार नाही. महादेव, तुमच्या दोघांचं अजून लग्न झालेलं नाहीये. तुम्ही माझ्या ताईला असं ओरडू नका. हे पोरी, महादेव आहेत ते. तुझ्या जिभेला काही हाड? त्या बाबतीत आमचं जरा चुकलंच बरं का. आम्ही तुमच्या ताईंची क्षमा मागतो. आई, तुझंही काय चालू आहे ग? महादेव सांगतायत ना आराम करायला, मग ऐकायचं. पद्मा, तू देवींची योगिनी आहेस. तू त्यांची सेवा करायला हवीस. आणि तू इथे असताना असा निष्काळजीपणा झालाच कसा? मला क्षमा करा महादेव, मला माहितीये माझ्याकडून चूक झाली. प्रणाम देवी, नारद मुनी आले आहेत. महिषासुरांनी त्यांच्याकडे एक महत्वाचा निरोप पाठवला आहे देवींसाठी. प्रणाम देवी. प्रणाम प्रभू. देवी, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही असुर नरेश महिषासुर यांची भेट घेतली. शुंभा जिवंत आहेत ही वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे देवी. नारायण, आणि ते अत्यंत क्रोधित झालेत. आपल्यासाठी एक विशेष संदेश दिलाय त्यांनी देवी. कोणता संदेश? देवी, जाऊन सांगा त्या तुळजाला, तिने शुंभाला पुन्हा आमच्याकडे पाठवलं नाही तर आमचा एक शक्तिशाली असुर मनुष्यांवर असे अत्याचार करेल की संपूर्ण मनुष्य वंश संकटात येईल. आणि याला कारणीभूत केवळ तुळजा असेल. हे तुळजाला अंकित करण्यासाठीचं युद्ध आहे आणि ते आधीच जिंकणार. महिषासुराने अशा प्रकारचं दुस्साहस केलं. स्वामी शांत व्हा.
अशा प्रकारे महिषासुराने अनेक वेळा त्याची मनीषा व्यक्त केलीये, जी कधीच यशस्वी ठरली नाहीये. देवी, विषाची परीक्षा का घ्यायची? आता सुद्धा आम्ही त्या महिषासुराकडे जायला तयार आहोत. ते जी काही शिक्षा देतील ती शिक्षा भोगायला तयार आहोत आम्ही, आणि आम्हाला मान्य असेल. नाही शुंभा, तू इथून गेल्यावर संघर्ष संपणार आहे असं वाटतंय का तुला? मुनिवर, महिषासुराला जाऊन सांगा, शुंभा आमच्या इथेच राहील. युद्धाच्या नियमांमध्ये कोणी कोणत्या बाजूने लढायचं यावर बंधन नसतं. प्रत्येक जण आपापल्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेऊ शकतो. परंतु त्या असुराचं काय करायचं देवी? तो महाबलाढ्य विषगर्भ आहे, आणि तो असुर नरेश महिषासूर नक्कीच त्याला मनुष्यांच्या मागे लागेल. त्याची चिंता तुम्ही करू नका. त्या असुरांचा निपात करण्याची कामगिरी आम्ही पार पाडू. सन्मार्गावरून वाटचाल करू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देणे हे आपल्या सर्वांचेच दायित्व आहे. तुळजाने हा सरळ सरळ नियमभंग केलेला आहे. त्याने आम्हाला आव्हान दिलंय, आणि याचे परिणाम केवळ तुळजाला नाही, तुम्हा समस्त देवांना भोगावे लागतील. तिच्याशी प्रत्यक्ष युद्ध करण्यापूर्वी आम्ही तिला पराभूत करू. नारायण. महिषासूर, असुर नरेश महिषासूर, एक सुचवू काय आहे? तुम्ही जर का तुळजा देवींना हरवण्यासाठी युद्धात उतराल तर मात्र स्वतःच्याच पराभवाला सामोरे जाल. नारायण. अहो, आमच्या तुळजा देवी भक्तांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी युद्ध करतात, आणि आपण मात्र एखादा महान हेतू घेऊन जर का तुम्ही युद्धामध्ये उतरलात तर कुठे युद्ध जिंकण्याचा विचार करू शकाल, बाकी काही नाही. नारायण. नारद मुनी, या क्षणी एकच महान हेतू आमच्या मनात येतो आहे, तुमचा वध करण्याचा. नारायण नारायण. तुळजाने हा खेळ खेळून आम्हाला अपमानित केला आहे. अशी शत्रुत्व करण्याचं मोल तिला द्यावं लागेल. असा त्रागा करून काहीही साध्य होणार नाही महिषासुरा. नाही दैत्यगुरु, आता आम्ही आपलं काहीही ऐकणार नाही. असिलोमा, जा विषगर्भाला आमचा संदेश दे. त्याला सांग, साक्षात मृत्यू होऊन चिंचपुरातल्या मनुष्यावर तुटून पड. तुळजाला तिच्या निर्णयाचा पश्चाताप व्हायला हवा. योगेश्वरी देवी, पण विषगर्भाचा निपात करण्याचे आव्हान जरी स्वीकारले असले तरी सुद्धा तो भयानक असुर आहे. त्यांनी अनेक ऋषीमुनींना वेठीस धरून त्यांच्याकडील वैदिक ज्ञान हिरावून घेतले आहे, आणि तेच ज्ञान असुरांच्या लाभासाठी वापरले देखील आहे. योगेश्वरी, आणि आम्ही जाऊन आत्ता त्याचा अंत करतो. त्याचा उपद्रव वाढण्याच्या आत हा धोका संपवायला हवा. नाही देवी, तुम्ही कष्ट घेऊ नका. हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. तू असुरांच्या कायमच्या नायनाटासाठी शक्ती संचय करत आहेस. तू स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तू या युद्धात उतरू नये अशी आमची विनंती आहे. हो देवी,
विषगर्भाला अनेक चित्रविचित्र तंत्रमंत्र अवगत आहेत आणि तो विष निर्मितीमध्ये सुद्धा पारंगत आहे. असं असेल तर योगेश्वरी देवींसोबत आम्ही देखील जातो. त्यांना आमच्या मदतीची गरज पडेल. महादेव क्षमा करा, पण आपण या युद्धात प्रत्यक्ष उतरलात तर युद्धाला एक नवं वळण मिळेल हे आपण जाणता. आपण मार्गदर्शक म्हणून राहू शकता, पण स्वतः युद्ध लढू शकत नाही अशी आदिशक्तींची योजना आहे. मग तू ही लढाई एकटी लढणार आहेस? तंतासूर सुद्धा असाच भयंकर असुर होता, पण त्याचा अंत आम्ही केलाच ना. आपण सगळ्या शक्ती स्वरूपींनी स्वतंत्रपणे जरी लढत असलो तरी एकट्या कधीच नसतो. आपली एकमेकींची शक्ती ऊर्जा होऊन सतत एकमेकींच्या सोबत असते. तुळजा, तू इथूनच आम्हाला बळ देऊ शकतेस. तू पाठीशी असल्यावर त्या असुराचा निपात आम्ही एकट्यानेही करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे.